आणि यापुढची बातमी आहे इंडिया आघाडीच्या आंदोलनाचे सगळे अपडेट बघितल्यानंतर आपण आता राज्यामध्ये येऊया। राज्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज जोरदार आंदोलन करण्यात आलेलं होतं। जोपर्यंत भ्रष्ट मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा एल्गार असा इशारा उद्धव ठाकरेंनी या आंदोलनातून दिलेला आहे। उद्धव ठाकरे गटानं राज्यभरात सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन केलं। महायुतीच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची तातडीनं हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या कारकिर्दीबद्दल बोलताना अप्रत्यक्षपणे संजय राठोडांवर निशाणा साधला। महिलेच्या वादात अडकलेल्या वनमंत्र्याला घरी पाठवण्याची हिंमत दाखवली। एवढं पाशवी बहुमत असूनही भ्रष्ट मंत्र्यांना घरी पाठवण्याची हिंमत फडणवीस का दाखवत नाहीत असा सवाल यावेळी उद्धव ठाकरेंनी केला। तसंच जगदीप धनखड कुठे आहेत, त्यांना गायब केलंय का असा सवाल विचारत त्यांनी केंद्र सरकारलाही लक्ष्य केलं। मला सत्ता टिकवण्यासाठी कोणतं तरी मंत्रिपद आपल्याला द्यावं लागतं, पण पहिल्या प्रथम असं झालं की एका व्यक्तीला आवडीचं खातं मिळालं। कोण? रमी मंत्री। हे रमी मंत्री आहेत, क्रीडा मंत्री कुठे आहेत? शेतकऱ्यांची चेष्टा करतात, शेतकऱ्यांची थट्टा करतात आणि भर सभागृहामध्ये रमी खेळतात तुम्ही। मग कशात रमतात तुम्ही? शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेळ द्यायला यांच्याकडे वेळ नाहीये, लक्ष द्यायला वेळ नाहीये। नाही, समज देऊन सोडून देण्यात आलेले आहे की पुढच्या वेळेला बॅग उघडी टाकू नको, बॅग बंद ठेव। पुढच्या वेळेला तू सावली बार नेऊ ठेवू नको, भर उन्हाचा बार काढ। हे बघा आलं ऊन, मग सावलीमध्ये डान्स बार नको, उन्हामध्ये डान्स बार कर। आम्ही समज देऊन त्यांना सोडून दिलेलं आहे, पुन्हा असं करायचं नाही। ठीक आहे, चांगली गोष्ट आहे। आपलंही ज्या वेळेला सरकार होतं, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, आजपर्यंतची अशी एक परंपरा आहे की कोणत्याही मंत्र्यावरती आरोप झाले तर त्याची जबाबदारी घेऊन किंवा त्याची जबाबदारी त्याला देऊन त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला जातो आणि चौकशीला सामोरं जावं लागतं। मी सुद्धा मुख्यमंत्री असताना राजीनामे घेतले। एक मंत्री तुम्हाला माहिती आहे कोण? अत्यंत वाईट आरोप होते, महिलेवरचे आरोप, बरोबर ना? त्याला सुद्धा वनवासात पाठवला होता ना, वनमंत्री होता, वनवासात पाठवला होता। मला देवेंद्र फडणवीसांची कीव येते। अरे पाशवी बहुमत आहे, वरती तुमचे बाप जरी तिकडे बसलेत दिल्लीमध्ये, तरी सुद्धा तुमची हिंमत होत नाही भ्रष्टाचारानं काढायला। म्हणजे देवेंद्र फडणवीसांची जर का हालत पाहिली तर त्यांना म्हणजे स्वतः असं धरू की स्वतः काही भ्रष्टाचार केलेला नाही, मग का तुम्ही त्यांच्यासाठी बदनामी उडवताय? का तुम्ही त्यांच्यावरती पांघरून घालताय?